आणि हे बघ, आपण टाइमपास नाही करत आहे. साईबाबा शपथ. आणि हे बघ, आपण टाइमपास नाही करत आहे. साईबाबा शपथ. आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्यूटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि हे व्हिडिओचं जे ऑल मेटल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. आणि तुम्हाला ऑल मेटल आहे ते ह्या व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. तर सिम्पली आता इथे काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करू, इथून ॲड करायचा. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.16चा रेशो तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू, इथून हा जो फोटो आहे एकदा 2 बोटांशिवाय परफेक्ट इथून सेट करायचा आहे. तर अशिवाय इथून फोटो आहे तो एकदा सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचे. आणि फोटो जे इथे पहिल्यांदा उठायचे आल्यानंतर इथे तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीटमा व्हिडिओ दिला आहे मेटलमध्ये तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. तर आता तुम्हाला काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून जेवढी हे सॉन्गची लेंथ आहे तेवढीच ह्याच्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची. अशा प्रकारे इथून ह्या फोटोची लेंथ अशिवाय नेल्यानंतर इथून आता आपल्याला आहे ना हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यानुसार आपला हा जो फोटो आहे इथून कट करायचा. म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बीट दिले 1 2 3 अशा बीट दिलेत. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जिथून आपले बीट चेंज होतील तिथून हा जो फोटो इथून कट करायचा. जसे ते मी सांगतोय तशा प्रकारे. तर सिम्पली आपल्या इथे आपले बीट 1 लिहिली तर ते कुठे चेंज होते इथे आपल्या बघायच्या अशा स्क्रोल करून. तर इथे थोडं फोटो आल्यानंतर इथून आपली बीट आहे अशा चेंज होत आहे. तर सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्पीडचं मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटो बसायचं, इथून कुठे चेंज होते बघायचे आपली पुढची बीट. तर इथे आपली चेंज होते तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. अशा हा जो म्हणजे फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे बीटनुसार. इथून हा फोटो कट केल्यानंतर यामध्ये आपल्या हा जो बीटमा व्हिडिओ आहे इथून डिलीट करायचा आहे. आणि इथून आपले आता PNG ॲड करायचे. तर मी तुम्हाला 1-2 PNG ॲड करून दाखवतो, त्यानुसार तुम्हाला पुढचे जे PNG असतील इथून ॲड करायचे. तर सिम्पली ते आपल्या आता पहिल्यांदा व्हिडिओचे आल्यानंतर इथून आपल्या बघायचं प्ले करून कुठून आपले जे लिरिक्स आहे सॉन्गचे इथून चालू होतात. तर इथून आपण बघूया प्ले करून. ओके, इथून चालू होते लिरिक्स. तर सिम्पली ते आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. आणि जे आपण PNG दिलेत पहिल्यांदा व्हिडिओ जे आपलं व्हाईट कलरचं PNG इथून ॲड करायचे. आणि हे जे PNG असेल संपूर्ण यायचे म्हणजे पहिल्या फोटोपासून जी शेवटच्या फोटोपर्यंत अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून ॲड झाल्यानंतर इथं आपण परफेक्ट इथून ॲड करूया आणि हे ॲड झाल्यानंतर 2 बटन सेट करायचे. त्याच्यानंतर आता इथून आपल्याला लिरिक्स ॲड करायचे. इथे आपले येते लिरिक्स. तर सिम्पली इथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून हे जे पहिलं लिरिक्स आहे इथून ॲड करायचे. आणि ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड केल्यानंतर हे जे PNG इथून परफेक्ट बसून जाईल स्क्रीन बरोबर. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला इनमध्ये थांबून सर्कलचा एक इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे इथे जो हा आपला सर्कलचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथून आपलं जे PNG आहे इथून अशा इफेक्ट ॲड होऊन जाईल. हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर इथून आता प्ले करून बघायचा हा जे लिरिक्स आहे म्हणजे कुठे संपत आहे. तर बघूया आपण. ओके, इथून दुसरं चालू होते. हे लेंथ असेल PNG शिवाय कमी करायची. कमी केल्यानंतर त्याच PNGवरती क्लिक करून पुन्हा इथून डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. जे डुप्लिकेट PNG झाले त्यावरती क्लिक करायचं. प्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG असेल इथून अशा ॲड करायचं. आणि ह्याची जी लेंथ आहे कुठपर्यंत बघायची लिरिक्स आहे ते. ओके, इथपर्यंत येते अशा वाढवायची. अशिवाय हे जे PNG आहे ते तुम्हाला इथून ॲड करत यायचे शेवटपर्यंत. तर मी PNG सुद्धा ॲड करून घेतो आणि फोटोसुद्धा बीटनुसार इथून कट करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आणि जे PNG आहे इथून ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली इथून अशा तुम्ही ना पहिल्यांदा हे PNG आणि फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. आता हे घेतल्यानंतर सिम्पली आपल्या इथून आता इफेक्ट ॲड करायचे. तर जसं तुम्ही इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचे. एक इफेक्ट सांगितलं लगेच एक फोटोला एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर हे जे आपलं 10 सेकंदाचे तिथे तुम्ही टाईमलाईन पाहू शकाल की 10 सेकंदाचे तिथले जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे सिम्पली त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला जर कोणता इफेक्ट नाही मिळाला तर सिम्पली सर्च करू इथून इफेक्ट आहे तू ॲड करू शकता.
वरती तुम्हाला नाव सुद्धा दिली इफेक्टची, तर जे पण नाव असेल इथून सर्च करायचं आहे. तर मी नाव सुद्धा सांगितलं इफेक्टची, ते सुद्धा इथून ऐकून तुम्ही इफेक्ट आहेत ते सिम्पली ॲड करायचं आहे. ट्विस्ट झूम हा जो इफेक्ट आहे इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. या ट्रान्झॅक्शनला आपल्या राईटचं जे ट्रान्झॅक्शन आहे इथून सिलेक्ट करायचं. हा जो राईटचा इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचे ट्रान्झॅक्शन बसायचं. या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून या ट्रान्झॅक्शनला आपल्या लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे हे ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून येथे आपल्या मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये येऊन येथून तुम्हाला रोटेड CW2चा जो इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे ट्रान्झॅक्शन आहे ते इथून लागून जातील. हे ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचा त्या फोटोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला कंपोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून यामध्ये आता मी इफेक्ट सांगेल तुम्हाला इथून सिलेक्ट करत जायचं आहे. तर हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोला आपल्या प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला आपल्या झूम 1चा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. इथे आल्यानंतर आता आपल्या इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इनमध्ये तुम्हाला असं एक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे आणि इथून तुम्हाला मॉस हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. इथे आल्यानंतर आता आपल्या कंपोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. या फोटोला आपल्या प्लॅन नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो बसायचे. या फोटोला आपल्या प्लॅन नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटो बशी. हे त्यानंतर इनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला सेव्हिंग बॉटमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्या फोटोला इफेक्ट अशा वेळी इथून ॲड होऊन जातील. हे इथून इफेक्ट ॲड झाल्यानंतर पुन्हा इथे आपल्या पहिल्या इनव्यूट यायचे. पहिल्या इनव्यूट आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला 2 नंबरला हॅलो ब्लरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढे आपले पहिले 4 फोटो तेवढे ठेवायची त्यांना आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला चौथा फोटो आहे तिथे जे जेथून आपण स्प्लिट केला तेथे येथे आल्यानंतर आता आपल्या पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा चौथा फोटो आहे तेवढीच्या जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला टायमिंग सांगतो तिथे येऊन तुम्हाला हे जे इफेक्ट आहे इथून ॲड करायचे. तर हा जो आपला 8 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे यायचे. जेथून आपण स्प्लिट केला त्याच्या थोडं पुढे अशा प्रकारे येते आलं अशा प्रकारे तसं येते आल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे बॉड इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये येऊन येथून तुम्हाला टेक्नॉलॉजी 2चा जो इफेक्ट आहे इथून अशा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि जेवढा आपला 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 10 सेकंदाची तिथला फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे येते. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे ना लवच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रकारे येते. तुम्हाला आहे ना मिनी रिम्बोचा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढी आपला हा 10 सेकंद तिथला फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं हा जो 14 सेकंदाची तिथला फोटो आहे ते द्यायचा आहे जेथून आपण स्प्लिट केला ते त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा 14 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ह्या जे इफेक्टची लेंथ ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर नाही वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टचा जो वरती ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू येतो तुमचा व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.